संकटात आहे, शेतकरी हे जगला पाहिजे। हा बोले क्या बोले। या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की आपण या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये हस्तक्षेप करा आणि हे युद्ध थांबवा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026। चला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती होते आणि काही वाढ काही सुधारणा होते का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज सोलापूर येथे आवक पुन्हा वाढलेली दिसते आणि आवक ही वाढलेली आहे। आज आवक जर पाहिली बघूयात तर 340 पेक्षा जास्त आवक आहे, आवक वाढलेली आहे। मित्रांनो, बघूयात आडतदार काय म्हणत आहेत। आदेश जरी काल पारित झाला तर इम्प्लिमेंट होण्यासाठी त्याला किमान 8 ते 10 दिवस जाणार आहेत। शेतकरीचा माल थांबत नसतो, हे कच्चा माल हे थांबत नाहीये। हाँ बोले क्या बोले 12। हाँ बोलो 1000 वो आई 12 सुबह 12 हाँ बोलो क्या बोले 13 ठीक आहे, 1400 रुपये कांदा गेलेला आहे। कांदा बघूया। ठीक आहे शेतकरी मित्रांनो, कांदा बघू शकता फुल गोळा साईज कांदा दिसतोय, पण याची पत्ती थोडी गेलेली दिसते बरं का। 1400 रुपये गेला आहे कांदा। क्वालिटी दिसतोय, एक अर्धा कांदा याच्यामध्ये थोडा मिडियम साईज कांदा दिसतोय आणि हा 1400 रुपये गेला आहे। चला जाऊयात पुढे। ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आपण आता 1 मिनिटापूर्वी थोडं आडतदारांशी थोडी मुलाखत ऐकला असाल तर ठीक आहे। 1300 रुपये चालू आहे। त्यांनी ठीक आहे 1400 रुपये गेला आहे कांदा। बघूया जवळून। हा पण 1000 वो आई 1000 25 50 75 11 सुबह 11 11:30 पौने 12 12 सुबह 12 12:30 पौने 13। हाँ बोले क्या बोले 12:30 काय 1250 रुपये गेला, जो आता 1400 रुपये गेला आहे कांदा। त्याचा 2 नंबर कांदा होता। बघूया इकडं मित्रांनो, आज आवक वाढलेली आहे बरं का। 340 गाडी आवक आहे आणि आडतदारांचं असं म्हणणं आहे की लाल कांदा आहे आणि हा कांदा जो आहे तो ठेवता येत नाही आणि प्रशासनाचे काहीतरी कांदा निर्यात सुरू होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण आणखीन आदेश कुठल्याही प्रकारे आलेला नाही आणि निर्यात कुठल्याही प्रकारे सुरू झालेली नाही। जर मागणी आली तर आणखीन बाजारामध्ये वाढ होऊ शकते असे यांनी सांगितलेलं आहे। बघूया 1200 रुपये इकडं गेलेलं दिसतोय। बघूया हा गोल्टी साईज कांदा आहे। बघूया हा मोठा साईज कांदा आहे। ठीक आहे लॉट पण मोठा दिसतोय बरं का। 89 गोण्याचा लॉट दिसतोय आणि हा फुरशिंगेचा कांदा दिसतोय। 1000 25 50 75 1100 वो आई सुबह 11 11:30 पौने 12 1200 वो आई बोलो 1225 बोले 1250 वो आई 1250 वो आई 1250 हाँ बोलो 1300 वो आई। ठीक आहे 1300 रुपये गेलेला आहे कांदा। मोठा असला तरी याची पत्ती मात्र गेलेली दिसते बरं का। पत्ती गेलेली आहे, कांदा खवीट पडतोय। 1300 रुपये गेला। ठीक आहे बघूया हा मोठा साईज कांदा दिसतोय। हाँ बोले क्या बोले 1100 वो आई हाँ बोले 1100 1100 रुपये चालू आहे। हाँ बोले क्या बोले 1011 सुबह 11 11:30 पौने 12 पूरे 12 यानी क्या 12 से यानी क्या 12 12 हो 1250 रुपये गेला कांदा। बघूया अमेरिकेच्या युद्धामुळं गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा या देशामध्ये सध्या होत आहे आणि या गॅसच्या तुटवड्यामुळं टोटल व्यावसायिक
अडचणीत आलेला आहे. मोठ्या मालाला अजिबात वांटिंग नाही. जे माल 1500-1600 विकत होता ते माल आज 1300 आणि 1200 रुपये जातोय. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की आपण या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये हस्तक्षेप करा आणि हे युद्ध थांबवा. बरोबर आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. शेतकरी मरा लागले, काय करते शेतकरी संकटात आहे. मरा लागले. शेतकरी हे जगला पाहिजे. हा, जगला पाहिजे. हाँ बोले क्या बोले? हा, बोले, क्या बोले? 12 में लो, 1200 रुपये जिनको. 1200 रुपयाने गेला आहे. बघूया हा गोल्ट साईज 2 नंबर कांदा दिसतोय. 1000 रुपये चालू आहे. क्या बोले? 1100 करोड़ डबल. 1100 रुपये त्याचा 2 नंबर कांदा हा गेला आहे. जो मोठा 1200 रुपयाने गेला त्याचा 2 नंबर कांदा हा 1100 रुपयाने गेला आहे. बघूया इकडं मोठ्या कांद्याचा 1-2 लॉट. बघूया हा फुलगोळा साईज कांदा दिसतोय, मोठा दिसतोय, डॉलर कांदा दिसतोय आणि काय रेट जातोय. बोले क्या बोले? बोले 1000 बोले. क्या बोले? हाँ बोले क्या बोले? 1011 1200 बोय. यानी का सुबह 12 12:30 1300. हाँ बोलो 1300 लिखी दो. 1300 बोय. यानी का 1300 माल तुम्हाला बोलो. 1300 रुपये. बघा मनात मोठेपणा बघा. ठेवून टाका. ठेवून काय करता? हे बोला जो ये 1300 ठेवून घे. 1350. 1350 रुपये गेलेला आहे. ठीक आहे, कांदा बघू शकता. हा पण खंडाळी फुरसुंगीचा कांदा असतोय. शेतकऱ्याला विचारलं होतं की 1300 रुपये गेला देऊ द्या का, तर शेतकरी म्हटले द्या, काय करता ठेवून. पुन्हा अर्धदारीने 50 रुपये वाढवले आहे. बघूया हा एक शेवटचा लॉट काय रेट जातोय बरं का. हा पण कांदा मोठा दिसतोय. बघूया. ये बाकी का ये हाँ बोले क्या बोले? 1000 बोय. 1000 25 50 75 यानी क्या 11 हाँ बोलो 1100. बोलो 1100. मौला लिखी तो चला हो दिन. हाँ बोलो 1100 बोय. हाँ किसको बोलो गाड़ी पे? वो अलग पार्टी है. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आज आवक वाढलेली दिसते बरं का. आणि आवक कळल्यामुळे बाजारामध्ये तेजी ही दिसत नाही. आज हायस्ट मार्केट जर पाहिलं, जो लाल कांदा आहे त्याचा जो येलोराचा आहे, पंचंगाचा आहे, ज्याची पत्ती पूर्णपणे गेली आहे, असा कांदा जर पाहिला तर आज 7, 8, 9 रुपयेपर्यंत जास्त लॉट जात आहेत. एक अर्धा लॉट जो पत्ती गेला कांदा 1000 रुपयेपर्यंत जातो आहे. पण ज्या कांद्याची पत्ती आहे आणि क्वालिटी आहे, मोठा आहे, लाल कांदा आहे, असा कांदा 1100, जास्तीत जास्त कुठेतरी 1-2 लॉट हे 1200 रुपयेपर्यंत गेलेले दिसत आहेत. 1-2 लॉट फक्त लाल कांद्याचे बरं का. आणि जो फुरसुंग कांदा आहे त्याची पत्ती थोडीफार गेलेली आहे, असा कांदा आज 1200-1300 रुपयेपर्यंत दिसतो आहे. पण जो मोठा कांदा आहे, क्वालिटी आहे, डॉलर कांदा आहे आणि त्याची पत्ती जी आहे ते पूर्णपणे आहे, असा कांदा आज 1400-1500 रुपयेपर्यंत दिसतोय. आज त्याच्यावरती भाव मात्र दिसत नाही. जास्तीत जास्त लॉट हे आज 13, 14, 15 रुपयेपर्यंत गेलेले आहेत. त्याच्यावरती आज भाव दिसत नाही. म्हणजे आज बाजारामध्ये घसरण दिसते आहे. मित्रांनो, युद्धामुळे गॅस सिलेंडरवाले, पेट्रोलवाले, डिझेलवाले सगळे महागाईवाले, पण कांद्याचा भाव मात्र वाला नाही. कांद्याचा भाव हा कमीच झाला. धन्यवाद.